शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण अशी चणे असतात बघा, लाल चणे, हे मी रात्री पाण्यामध्ये भिजवून घेतले। हे बघा असे छान फुलले। आता याची आज आपण चना मसाला बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य हे 3 कांदे घेतलेले आहेत, 2 टोमॅटो घेतले, थोडंसं सुकं खोबरं किसून घेतलं, कोथिंबीर, आलं, लसूण। आता याचं आपण वाटण करून घेऊ। खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण याचं आपण थोडंसं खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ। त्यासाठी कांदा लसूण मसाला, हळद, धनेपूड आणि आपलं लाल तिखट एवढ्या साहित्यात आपण छान चना मसाला बनवणार आहोत। तर चला, आता आपण हे चणे चांगले स्वच्छ धुवून घेतले मी। आता हे आपण 3 ते 4 शिट्यांमध्ये वाफवून घेऊ। हे बघा, इथे मी 1 ग्लास पाणी उकळून घेतलं। आता त्यात आपण हे धुतलेले चणे आपण यात टाकून घेऊ। आता आपण त्यात थोडीशी हळद घालू, थोडंसं तेल घालू आणि चांगलं मिक्स करून घेऊ। आपण असं छान मिक्स करून घ्यायचं आणि 3 ते 4 शिट्यांमध्ये आपण हे चणे शिजवून घेऊ। आता आपण हे सुकं खोबरं किसलेलं, आपण हे भाजलेलं नाही, कच्चंच घेतलेलं आहे, कच्चंच घ्यायचं। खोबरं कुटून घेऊ, थोडं कुटून झालं की मग त्यात आपण आलं आणि लसूण हे पण कुटून घेऊ। आता हे थोडंसं आलं आणि लसूण आणि कोथिंबीर पण बारीक चिरून यात आपण टाकून आपण यात कुटून घेऊ। आणि थोडी कोथिंबीर। हे बघा, आपण कढईमध्ये तेल टाकलं, तेलामध्ये थोडंसं तेजपत्ता आणि दालचिनी टाकायची आणि आपण हे खोबरं, लसूण, आलं आणि थोडी कोथिंबीर, थोडीशी राई टाकून घेऊ। आपण खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर आपण खलबत्त्यामध्ये छान बारीक कुटून घेतलं। आता गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवर परतवून घ्यायचं छान, कच्चेपणा घालवायचा लसूण खोबऱ्याचा। आता आपण कटरमध्ये हा छान असा बारीक चिरून हे करून घेतला आपण कटरमध्ये कांदा। हे बघा, एवढा बारीक करायचा। आता आपण वाफ काढू, बघू आपण शिजले का। 4 शिट्यांमध्ये छान शिजवून घ्यायचे। हे बघा, छान शिजले। आता यातले आपण थोडेसे बाजूला काढून ठेवू, 1 चमचा। तुम्हाला सांगते नंतर काय करायचं। आता या मसाल्यांमध्ये आपल्याला छान कांदा परतवून झालाय, कांदा खोबरं छान परतवून झालेलं आहे। आता आपण त्यात मसाले घालून घेऊ। लाल तिखट, तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे टाकायचं, धनेपूड, हा कांदा लसूण मसाला, थोडीशी हळद, छान परतवून घ्यायचं। गरम मसाला पण टाकू शकता, तुमच्याकडे जो उपलब्ध असेल तो। मी इथे कांदा लसूण मसाल्याचा वापर केलेला आहे। आता आपण कटरमध्ये हा छान असा बारीक करून घेतला टोमॅटो, हा टोमॅटो टाकू आपण। मिक्सरमध्ये बारीक केला तरी चालेल। आता छान ही ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायची। आपली ग्रेव्ही कढईला लागू नये म्हणून आपण थोडं हे चण्याचं थोडंसं पाणी घालू आपण, म्हणजे कसा मसाला पण आपला कढईला लागणार नाही।
हे बघा आपल्या मसाल्याला बघा कसं छान तेल सुटलंय. असं छान तेल सुटेपर्यंत परतवायचं आहे. बघा आपण मिक्सरमध्ये वाटण नाही केलं तरी पण आपला ग्रेव्ही बघा कशी छान होईल. फक्त कांदा आपण टोमॅटो आणि कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा किंवा तुमच्याकडे कटर असेल तर त्या कटरच्या साहाय्याने बारीक करून घ्यायचं. आता आपण त्यात हे शिजवलेले चणे घालून घेऊ. हे बघा आता आपण यात हे थोडेसे खलबत्त्यामध्ये चणे आपण हे थोडेसे कुटून घेऊ. हे बघा आता आपण हे खलबत्त्यात कुटून घेतलेले थोडे चण्याचं वाटण आपण हे टाकून घेऊ. म्हणजे का तर आपली ग्रेव्ही छान थिक येणार, मिळून येणार, चण्याची भाजी छान. म्हणजे कुठलंही वाटण न करता आपण हा चना मसाला छान बनवून घेऊ. असं छान परतवून घ्यायचं. हे बघा आपण सर्व साहित्य अगदी तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं. आता आपल्याला तुम्हाला किती रस्सा पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं. अगोदर आपण हे चना उकळलेलं पाणी टाकून घेऊ. आणि बाजूला आपण इकडे पाणी उकळून घेतलेलं आहे. गरमच पाणी टाकायचं. आता आपण हे उकळलेलं पाणी टाकून घेऊ. तुम्हाला किती रस्सा पाहिजे त्याप्रमाणे टाकायचा. जर अजून घट्ट वाटत असेल तर आपण अजून पाणी टाकू. आपण बघायचं तसं चमच्याने. म्हणजे ही ग्रेव्ही तुम्ही कशी भातावर, भाकरी बरोबर, पोळी बरोबरही खाऊ शकता. आणि जर सर्दी झाली असेल, सर्दी, खोकला, तोंडाला चव नसेल तर अशी छान चना मसाला भाजी बनवायची. चवीला तर खूप छान लागते ही भाजी. आता गॅस कमी करायचा आणि 5 ते 10 मिनटं आपण अशी छान वाफेवर असं अर्धवट झाकण ठेवून शिजवून घेऊ आपण. आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ. थोडी कोथिंबीर. आता आपण सर्व करून घेऊ. हे बघा तयार झाली आपली चना मसाला. अशा या माझ्या सोप्या पद्धतीने बनवून बघा. आपण त्यात थोडी कोथिंबीर सर्व करू. तोंडाला जर चव नसेल, भाजीला जर काही नसेल तर पटकन अशी चना मसाला भाजी बनवायची. चवीला तर अप्रतिम लागते. बघा अशा माझ्या सोप्या पद्धतीने चना मसाला बनवून बघा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.